सरकारनं कस्टम ड्युटीमध्ये वाढ केल्यानं ऐन सणासुदीच्या तोंडावर तेलाचे दर कडाडले आहेत. गणेशोत्सवानंतर लगेचच नवरात्री आणि दिवाळी हे सण येतात. हिंदू धर्मियांसाठी हे दोन्ही सण महत्त्वाचे. या दोन्ही सणांना मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाचा घाट घातला जातो. नवरात्रीमध्ये 9 दिवस नैवेद्य केला जातो. दिवाळीत फराळ केला जातो. ऐन सणासुदीत गृहिणींचं बजेट बिघडणार आहे. सणासुदीतच खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवर असलेल्या कस्टम ड्युटीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा परिणाम किमतीवर होण्याची शक्यता आहे. या तेलांवर कस्टम ड्युटी वाढणार आहे. नेमकी कस्टम ड्युटी किती असणार आहे ते पाहूयात. क्रूड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल, क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर आतापर्यंत 0 होते. या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते. आता हेच आयात शुल्क वाढून 20% करण्यात आलंय. तर रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलावर बेसिक ड्युटीचे दर वाढून 32.5% करण्यात आले. यापूर्वी हे दर 0% होते. हे बदल सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत.